गावदर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ। अजिंठा येथे हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे नुकतेच श्री पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। अजिंठा येथील पुरातन श्री पंचमुखी हनुमान मंदिर होते। या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। बालब्रह्मचारी स्वामी विद्यानंद महाराज रुद्रेश्वर संस्थान तळणी यांच्या हस्ते कलशरोहण होऊन पुरातन श्रीराम मंदिर परिसरातील श्री पंचमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या प्रसंगी अजिंठा गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। प्रत्येक घरातून एक दिवा आणून श्रीराम मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली। 3 दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम मंदिर संस्थानचे पदाधिकारी, गावकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांची या प्रसंगी उपस्थिती होती। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजी। त्याच्यामध्ये एक वानर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा नरसिंह अवतार आहे, आश्व आहे, असे बरेचसे त्या ठिकाणी मारुतीरायांनी पंचमुख या ठिकाणी भगवंताचेच ते अवतार आहे आणि भगवंताचेच ते पंचमुख अवतार तयार झाले आणि त्या 5 मुखांनी 5 दिवे इजवले आणि प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेलं, म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला उठवलं कोणी तर मारुतीरायांनी। म्हणून आपण या ठिकाणी पंचमुखी मारुती महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, कारण की पंचमुखी अवतार ज्यावेळेस धारण केला होता त्यावेळेस आपल्या प्रभू रामचंद्रावर संकट आलं होतं। तसंच आपल्या गावावर असो, आपल्या परिसरावर असो, आपल्या परिवारावर असो, आपल्यावर असो, ज्यावेळेस काही आपल्यावर संकट आलं, तुम्ही कोणत्याही वेळी अर्ध्या रात्री भगवंताला हाक मारा, प्रभू रामचंद्र आल्याशिवाय राहणार नाही। कारण आपला मारुतीराय हे संकट मोचन आहे आणि संकटाचं हरण करणारे आपले प्रभू रामचंद्र या ठिकाणी आपल्या गावामध्ये, आपल्या नगरीमध्ये या ठिकाणी स्थापित झालेले आहे। तुम्ही केव्हाही प्रभू रामचंद्राला हाक मारा, मारुतीरायांना हाक मारा, मारुतीराय नक्कीच धावून येईल। फक्त भगवान परमात्म्याला आपला भाव पाहिजे आणि भगवान परमात्मा त्या मूर्तीमध्ये असतो असंच नाही की भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये असतो। हृदय